जय हिंद मित्रांनो. बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत की सर एससीबीसी आणि ओबीसी हा जो काही आता नवीन प्रश्न उपस्थित आहे की आम्ही नेमकं कुठल्या आरक्षणातून फॉर्म भरायला हवा आगामी भरतीमध्ये. तर आता ज्या विद्यार्थ्यांकडे ओबीसी प्रमाणपत्र उपलब्ध असणार आहे त्या विद्यार्थ्यांनी जर ओबीसी मधून फॉर्म भरला तर त्यांना एससीबीसीचा लाभ बिलकुल घेता येणार नाही. अर्थातच कुठलं तरी एक रिझर्वेशन आपण त्या ठिकाणी ब्लेम करू शकतो. आता मित्रांनो, जर ओबीसी मध्ये संख्या थोडी आता अर्थातच वाढणार, त्यामुळे त्याच्या कट ऑफवर काय इम्पॅक्ट होईल? फार तर एखाद्या मार्काने त्या ठिकाणी कट ऑफ हलू शकेल असं माझं मत आहे. आणि एससीबीसीचा जो कट ऑफ आहे त्यामध्ये बिलकुल कुठला बदल होण्याची शक्यता नाही. जो लास्ट इयरला ज्या पद्धतीनं आपण पाहिला त्याच पद्धतीनं होईल. मात्र ईडब्ल्यूएसचा जो कट ऑफ आहे त्यामध्ये कमालीचा त्या ठिकाणी बदल आपण पाहतोय गेल्या